आता आपण लॅपटॉपमध्ये शेअर मार्केट अकाउंट कसे ओपन करायचे ते पाहूया. पैसे तर कमवायचे आहेत, त्यासाठी मग मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अकाउंट ओपन करायचे आहे. आता लॅपटॉपमध्ये अकाउंट ओपन कसे करायचे ते मी सांगत आहे. पहिल्यांदा आपल्याला गुगलमध्ये जायचे आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणतं अकाउंट ओपन करायचं आहे ते अकाउंट तिथं टाईप करायचं आहे. आता मी आधी धन आहे माझ्याकडे, त्याच्यामुळं मी इथं झिरोदा घेते आहे. झिरोदा घेतल्यानंतर आपल्याला तिथं मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येईल. आता मोबाईल नंबर टाकताना जो आपल्या आधारला आणि बँकेच्या पासबुकला मोबाईल नंबर ॲड असेल तोच आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येणार, जो आपण नंबर टाकलेला आहे त्या नंबरवर. तो OTP आल्यानंतर आपल्याला तो OTP तिथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला पुढचा एक ऑप्शन येतो की आपली जन्मतारीख, जी आपली आधार कार्डवर असते जन्मतारीख, तीच आपली इथं जन्मतारीख टाकायची आहे. पहिल्यांदा आपल्या इयर येणार, नंतर मंथ येणार आणि नंतर डेट येणार. ते केल्यानंतर पॅनचा नंबर पण आपल्याला टाकायचा आहे तिथं. जे इनिशियल आहे BFA जसं आहे तसंच आपल्याला इथं पॅन नंबर पण टाकायचा आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. ओके, कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला तिथं विचारतात की तुम्ही कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडिंग करणार आहे. तर आपण तिथे जे ऑप्शन आहेत जे आपल्याला हवे आहेत ते आपण सिलेक्ट करायचे आहेत. ते काय आहे पुढं त्याचं इक्विटी म्युच्युअल फंड्स, फ्युचर ऑप्शन, कमोडिटी वगैरे हे सर्व तुम्हाला मी पुढं सांगत जाईल. मग आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. मग आपल्याला इथं आपल्याला आधार नंबर पण टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपलं मोबाईल आधारला लिंक असायला पाहिजेत. त्यामुळं मग आपल्याला लगेच एक OTP येणार. तो OTP टाकायचा आणि मग कंटिन्यू करायचा. तिथं ॲज पर KYC रेकॉर्ड्स मग कंटिन्यूवर आपल्याला हे करायचं आहे. तो ऑप्शन चॉईस करून कंटिन्यू करायचा आहे. ओके, कंटिन्यू केल्यानंतर आपल्या तिथं जे आधार कार्डवर जे नावं असतात ते येतात आपले तिथं नावं. ओके, नंतर आपल्याला इथं काय लिहिलेलं आहे की ॲन्युअल इन्कम तर 1 लाख करायचं आहे. ज्याचा जेवढा असेल तेवढा करायचं, पण बेसिक जर असेल तर 1 LPA करायचं आहे तिथं. नंतर स्टेटस टाकायचं आहे मॅरिड, अनमॅरिड. नंतर अजून आपल्याला इन्कम केल्यानंतर ट्रेडिंग एक्सपिरियन्स आहे ना, तो पण आपल्याला तिथं करायचा आहे की एक्सपिरियन्स नवीन असेल तर न्यू करायचं आहे, एक्सपर्सन असेल तर एक्सपिरियन्स पर्सन पण तिथं करायचं आहे आपल्याला. नंतर आपण काय काम करतो, हाऊसवाईफ आहे, स्टुडंट आहे, काय प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकरी वगैरे काय आहे ते आपल्याला ऑप्शन आपल्याला तिथं चॉईस करायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला तिथे येणार आहे रनिंग अकाउंट सेटलमेंट, मंथली, क्वार्टरली वगैरे. तर आपण तिथं मंथली करायचं, आपण ते ऑप्शन आपण तिथे चॉईस करायचं आहे मंथली. ओके, नंतर आपल्याला एक QR येतो. QR कोड आल्यानंतर आपलं जे फोनपे आहे तिथून आपल्याला ₹1 सेंड केल्यानंतर हे आपल्याला पुढचं आपल्याला दिसणार आहे. जे आपले अकाउंट डिटेल्स आहेत, आता माझं जे आहे अकाउंट SBIमध्ये वगैरे, हे सर्व तिथे डिटेल्स आपल्याला शो होणार आहेत. नंतर हे सगळं लिंक वगैरे हे सगळं क्लिअर करून आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. मग नंतर आपल्याला झिरोदा अकाउंटवर आपला फोटो आपल्याला जसा आहे तसं ते KYC साठी लागतो. तर व्यवस्थित तिथं कॅप्चर मोमेंटमध्ये थांबून आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. कंटिन्यू करायचा आहे. मग कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथं सिग्नेचर आणि बँक स्टेटमेंट सगळ्या गोष्टी लागतात. आता सिग्नेचर अपलोड करायची असते याच्यावर. तर काय करायचं,
एक कोरं पेज घ्यायचं, त्याच्यावर आपली जी बँकेमध्ये सही आहे ती सही त्याच्यावर करायची. ब्लॅक किंवा ब्ल्यूच पेन तिथे यूज करायचा आहे. ती सही केल्यानंतर व्हॉट्सअपला पाठवायची, तिथून डाउनलोड करायची आणि मग इथून आपल्याला अपलोडच्या इथून सिलेक्ट करायचे. हे झालं सहीचं. सहीचं झाल्यानंतर पण बँकचं पण तसंच करायचं आहे. फर्स्ट आणि लास्ट फोटो दोन्ही काढायचे मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपला सेंड करायचे आणि डाउनलोड करायचे तिथून आणि मग अपलोडच्या इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला डाउनलोडमधून ते फोटो इथं ॲड करायचे. आपल्याला नॉमिनी आहे वारसदार, तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर आता वारसदार आता काय असतं, कसं असतं हे सर्वांना माहीत आहे. आता मी एक मॅरिड आहे, त्यामुळे मी नॉमिनी माझ्या हजबंडला ठेवलेला आहे. तर तिथं पण सर्व डिटेल्स जे आहेत, म्हणजे नॉमिनीचं पॅन कार्ड, चुकीच्या नॉमिनीची जर तुम्ही चुकीची डिटेल जर ॲड केली तर आपला फंड हा दुसरीकडे पण जाऊ शकतो. सो दॅट चुकीच्या गोष्टी ॲड करायच्या नाहीत. नंतर कंटिन्यू केल्यानंतर नंतर आपल्याला काय येतं, साईन युजिंग आधार नंबर. तर आपला जो आधार नंबर आहे तो आपल्याला इथं आधार नंबर फिलअप करायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला OTP येणार, गेट OTP. ओके, ॲक्सेप्ट करायचं आहे, ॲक्सेप्ट कंडिशनवर करायचं आहे. इथं 2 ऑप्शन येतात. जर तुम्हाला मेलवर पाहिजे असेल तर मेलवर किंवा मोबाईल नंबरवर, दोन्हीकडे पण आपल्याला OTP येतो. तो OTP आपल्याला इथं फिलअप करायचा आहे. ओके, OTP फिलअप केलेला आहे. नंतर काय येतं, व्हेरीफाय OTP व्हेरीफाय करत आहेत ते सिस्टमला. OTP आपल्याला बरोबरच टाकायचा आहे. माझ्याकडून चुकला होता, त्याच्यामुळे परत मी रिसेंड केलं OTP. रिसेंड केल्यानंतर पुन्हा एकदा मला OTP आला. ओके ओके, कॉंग्रॅच्युलेशन सक्सेसफुली. ओके, आता झालं. फक्त आता एक लास्ट स्टेप राहिलेली आहे की आपलं जे लॉग इन आहे तो लॉग इन आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे, यूजर ID. आणि मग आपल्याला एक पिन पण जनरेट करायचा आहे तिथं. अशा पद्धतीने आपलं अकाउंट झिरोदा हे अकाउंट आपलं ओपन झालेलं आहे सक्सेसफुली.